मंडळी, बऱ्याच लोकांच्या मनात हाही प्रश्न असेल की आपण महाराष्ट्रामध्ये राहून कुठल्या साडीचा आपण व्यवसाय स्टार्ट करू शकतो, म्हणजे की घरातून असेल किंवा दुकानातून असेल. तर बऱ्याच लोकांच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल, एक छोटासा बिझनेस सुरू करायचा असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा, की तुम्ही घरातून कुठला व्यवसाय आणि कुठला प्रॉडक्ट ठेवून तुम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकता. तर चला मंडळी, मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर ह्या साड्या तुम्ही ठेवा, जे म्हणजे की सिल्क साडी. आता सिल्क साडी म्हटलं की आपल्या छोट्या मोठ्या प्रत्येक फंक्शनमध्ये, प्रत्येक प्रोग्राममध्ये आपण सिल्क साडी वेअर करत असतो, कारण की आपली संस्कृती आहे. तर आपण संस्कृतीला कसं काय विसरणार. त्यामुळे आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल घरातून किंवा दुकानातून, तर तुम्ही सिल्क साड्या ठेवून आपला व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही हेवी पण सिल्क साड्या ठेवू शकता, थोड्या कमी प्राइसच्या आहेत त्या सुद्धा ठेवू शकता. जशी ही साडी आहे ना, यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये पदराचं कॉम्बिनेशन आहे, ब्लाऊजचं पण तुम्हाला मॅचिंग असं सुंदरसं कॉम्बिनेशन यामध्ये मिळणार आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हालाही हा प्रश्न आला असेल की सुरत मध्ये गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठली साडी जास्तीत जास्त चालत असेल, म्हणजे नेमकं आपण प्रिंटेड साड्या सुद्धा ठेवू शकतो. जर आपलं बेसिक डोक्यात असेल ना व्यवसाय स्टार्ट करायचा, तर तुम्ही प्रिंटेड साड्या सुद्धा ठेवू शकता. या ठिकाणी तुम्ही पैठणी सुद्धा घेऊन आपला एक छोटासा बिझनेस सुरू करू शकता, आणि त्यातले त्यामध्ये मार्जिन सुद्धा तुम्हाला चांगली मिळत असते. कारण की कसं असतं ना, पैठणीमध्ये भरपूर प्रकार आहेत आणि सिल्क साड्यांमध्ये पण असंख्य तुम्हाला या ठिकाणी प्रकार बघायला मिळतात. जसं तुम्हाला एक कॉम्बिनेशन दाखवते खूप सुंदरसं, ज्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये पदराचं आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, डिझाईन्स खूप सुंदर. आणि हे जर तुम्ही ऑनलाईन वर जर सेल करत असाल ना, तर त्याने तुमचा अजून जास्त बिझनेस ग्रो करेल. कारण की कसं आहे ना, आपण ऑनलाईन वर सोशल मीडियाचा यूज करून हे प्रॉडक्ट सर्व्हिस सेल करू शकतो. याची डिझाईन्स, याचे पॅटर्न्स आपण अपलोड करू शकतो. इन्स्टा आहे, फेसबुक आहे, याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्ही आपला जो बिझनेस ग्रो करण्याची आयडिया आहे ना, त्याचा तुम्ही सक्सेस होऊ शकता. त्यानंतर तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते. कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ही पैठणी या ठिकाणी मिळणार आहे, टू टोन मटेरियल मध्ये. आणि महाराष्ट्रीयन लोकांना कसं असतं ना, की छोटा प्रोग्राम असला की लगेच आपल्या डोक्यात आपलं लगेच लक्षात येतं, अरे यार, सिल्क साडी घ्यायची आहे, सॉफ्ट कुठल्या मटेरियल मध्ये आम्हाला मिळेल का, आणि चांगल्या चांगल्या किमतीमध्ये आम्हाला कोणी देईल का. तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन आहे. या ठिकाणी होलसेल मध्ये तुम्हाला साड्यांची व्हरायटीज मिळत असते. आणि इथे आल्यानंतर तुम्ही आपल्या एरियात, आपल्या दुकानात किंवा घरातून सुरुवात करत असाल, तर नेमकं कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं, आणि जर स्टार्टअप करायचं असेल तर कुठलं प्रॉडक्ट ठेवावं लागेल, याचा सुद्धा गाईडनेस तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं. फक्त अट एवढीच आहे की जेव्हा आपण कलेक्शन परचेस करत असतो, ते आपल्याला सेट टू सेट घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया खूप सुंदरशी पैठणी आहे. मुनिया पैठणी सोबत तुम्हाला हे कॉम्बिनेशन बघू शकता, ज्यावर तुम्हाला खणाची बॉर्डर मिळणार आहे. मुनिया पैठणी आणि त्यावर खणाची बॉर्डर, अप्रतिम म्हणजे उठावदार हे तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्हाला एक छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर बिझनेस रिगार्डिंग तुम्हाला भरपूर काही प्रश्न असतील की नेमकं बिझनेसला किती पैसे लागणार आहे, बिझनेस सुरू करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, ह्या सर्व गोष्टींना तुम्हाला अजमेरा फॅशन सपोर्ट करत असतं. इथे तुम्हाला कलर डिझाईन भरपूर प्रकारचे मिळत असतात. या साईडला तुम्ही बघू शकता, इथे जे पॅटर्न्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी ठेवलेले आहे. याला रिझन हेच आहे की प्रत्येक स्टेट मधून वेगवेगळे कस्टमर येत असतात, त्या पद्धतीने त्यांना कलेक्शन दाखवले जातात. इथे तुम्ही बघू शकता, सिल्क साड्यांमध्ये भरपूर तुम्हाला या ठिकाणी प्रकार मिळतात. जर तुम्हाला एक छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना, तर अजमेरा फॅशनला एकदा भेट द्या. घरी बसल्या सुद्धा तुम्ही कलेक्शन मागू शकता. नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं तर अजिबात विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.